ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलचे उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन माननीय आमदार मनोजदादा घोरपडे यांनी उमरज येथील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये केले. आज या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये विविध विद्यार्थ्यांनी आपले कार्य सादर केले. यामध्ये कोळी डान्ससोबत कथक नृत्य यांनी सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उमरज आणि परिसरातून ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्लोरी ऑफ ग्लोबल या ॲन्युअल फंक्शनच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित या संस्थेचे संस्थापक आदरणीय महेश बाबा, तसंच या ठिकाणी उपस्थित त्यांचे बंधू वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व पालक, त्या माता भगिनी, त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित अमोलप्पा असतील, दिगंबरजी भिसे पाटील आहेत, सर्वच जण. खरं तर या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं शाळेचा परफॉर्मन्स असल्यामुळं हे यशवंतराव होळकर यांच्या नावानं ज्या मागास विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील मला वाटतं पहिलंच हे इंग्लिश मीडियम स्कूल यामध्ये या योजनेमध्ये बसलेलं आहे आणि त्या माध्यमातून आमच्या धनगर समाजाची या ठिकाणी मुलांना मोफत या ठिकाणी निवासी शिक्षण देण्याची सोय ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होते. आणि खरंच ज्या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं गरजेचं आहे ते काम या ठिकाणी या राजे मल्हारराव होळकर शिष्यवृत्तीच्या माध्यमातून होतंय. खरं तर यामध्ये एक पाऊल पुढे जाऊन महेश बाबांनी जे इतर मागास समाजाचे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा फक्त 50% फीमध्ये निवासी शिक्षण देण्याचं नियोजन या ठिकाणी ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये केलंय. त्याबद्दल या ठिकाणी आपल्या महेश बाबांचं हार्दिक असं स्वागत करतो की आपण एक समाजाचं देणं लागतो या भूमिकेतून या ठिकाणी 50% फीमध्ये या घटकाला शिक्षण देण्याचं नियोजन केलंय. आज धनगर समाजातील जी सर्व मुलं आहेत त्यांना तर 100% फ्री या ठिकाणी शिक्षण मिळणार आहे. तो या ठिकाणी